Hare
गायनाचार्य हरिभक्त नितीनजी महाराज आणि अंबोरे महाराज। नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवण की, नाम वाचे श्रवणी, नाम वाचे श्रवणी, नाम वाचे श्रवणी, नाम वाचे श्रवणी। पावले चित्ती समान, पावले चित्ती समान, काळ सार्थक लीला, काळ सार्थक लीला, पावले
चित्ती समान काळ सात केला जाणे काळ सात केला हे भरी
नामवाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरं पुंडरीकाय दातुमुनिन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदानन्दं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् मस्तक हे पाया नामवाचे श्रवणी कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आजच्या सेवेसाठी निवडलेला हा अभंग या अभंगातून महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेलेली साधू संत महात्मे मंडळी यांनी जी साधना केली आणि त्या साधनेनं
त्यांना जी अनुभूती आली त्याचं वर्णन या अभंगातून आपल्याकडे ठेवलं. आपल्या सर्वांना सहज शक्य होईल अशी सोपी साधना या महात्म्यांनी केली. मुखानं भगवंताचं नामस्मरण, कानानं त्याच्या गुणानुवादांचं गुणकीर्तीचं श्रवण आणि चित्तामध्ये सदैव त्याचं स्मरण, चिंतन, त्याच्या पाऊलांचं, त्याच्या स्वरूपाचं स्मरण. आणि या साधनेने त्यांनी खऱ्या अर्थानं जीवन कृतार्थ केलं, काळ सार्थक केला. त्यांनी मनामध्ये अखंड विठोबाचं ध्यान चिंतन त्यांनी केलं. त्यांनी केलेलं भजन चिंतन साधना ही निर्दंभ होती, दंभरहित होती असे महाराज सांगतात. आणि निळोबाराय, मी थोडंसं गडबड झाली कारण तुकोबारायांचेच अभंग आपण नेहमी घेतो, पण तुकोबारायांचे परमशिष्य निळोबारायांचा अभंग आहे. निळोबाराय म्हणतात या महात्म्यांनी या सोप्या साधनानं स्वरूप साक्षात्कार करून घेतला. मिळा म्हणे स्वरूप सिद्धी. आणि अष्टांग योग्याला ज्या समाधीचा अनुभव येतो, तर निळोबा महाराजांनी तुलना केली नामधारकाशी त्या अष्टांग योग्याची. आणि ते म्हणतात की योग्याला काही काळ समाधीचा अनुभव असेल, पण नामस्मरण करणाऱ्या परमभक्त असलेल्या साधकाला मात्र नित्य समाधी हरिनामे, नित्य समाधीचा अनुभव त्याला भगवत नामस्मरणामध्ये येतो. असा या अभंगातील 4ही चरणाचा हा थोडक्यात सारांश अर्थ. भगवान श्री नवनाथाच्या या अत्यंत जुन्या पुरातन पवित्र अशा प्रांगणामध्ये श्री क्षेत्र डोराळे या ठिकाणी श्रावण मासातील संपन्न होणाऱ्या या भंडारा कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वजण एकत्र आहोत. अनेक वर्षानुवर्षांची परंपरा, पिढ्यानपिढ्यांची परंपरा या भंडाऱ्याची, या सेवेची या ठिकाणी चालत आलेली आहे. होऊन गेलेल्या वाडवडील मंडळींनी त्या त्या काळामध्ये त्या त्या पद्धतीनं हा भंडारा आणि हे आध्यात्मिक सेवा चिंतन जपलेलं आहे. आजची पिढी त्याला आणखी व्यापक स्वरूप देऊन अतिशय चांगल्या रीतीने सर्व डोराळेकर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक सर्वांना एकत्र करून हा उत्सव अतिशय भव्य दिव्य आणि आपल्या परिसराला, तालुक्याला आणि वारकरी संप्रदायाला अभिमान वाटावा असा हा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो. सगळ्यांनाच आनंद वाटतो. इथे आलं, देवाचं दर्शन झालं, भाविकांचं दर्शन झालं आणि सगळी सेवा पाहिली की मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं नाथांची कृपा आपल्या ध्यानात येते. तेव्हा नाथांच्या परमकृपेनं, ग्रामस्थांच्या भक्तिभावानं, वैकुंठवासी पूजनीय सखारामजी महाराज जाधव आणि ज्यांची तीव्र आठवण आपल्याला या सप्ताह प्रसंगी इथे आल्यानंतर आल्याशिवाय राहत नाही, असे तुमचे आमचे परमस्नेही आपल्या बालाचे आध्यात्मिक मार्गदर्शक, ज्यांची आपल्याला खरं म्हणजे अजूनही खूप मोठी गरज होती, आवश्यकता होती, आपल्यातून ते लवकर निरोप घेऊन गेले असे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण चंद्रभान महाराज चौधरी यांचेही आशीर्वाद, पूज्य सखाराम बाबा यांचेही आशीर्वाद, त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि या सप्ताहाला ज्यांची अखंड प्रेरणा राहिलेली आहे असे आपल्या भागाचे श्रद्धास्थान पूजनीय महंत रामानंदगिरीजी महाराज यांची शुभ प्रेरणा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव संपन्न होतोय ते वारकरी संप्रदायातील तरुण पिढीतील आमचे अत्यंत चांगले गोड सहकारी, तळमळीनं अत्यंत चांगलं काम करण्यासाठी जे नेहमी धडपडत असतात, सर्वांना सोबत घेऊन काम करतात असे आमचे परमादरणीय हरिभक्तीपरायण विकासजी महाराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिलेले वारकरी संप्रदायाच्या सेवेतील आमचे एक अत्यंत चांगले सहकारी, सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि अध्यात्माची सेवा तळमळीनं विद्यार्थी घडवून असेल, भाविकांपर्यंत संत विचार पोहोचवून असेल काम करत आहेत असे गोरक्षनाथजी महाराज देठे, आडगाव तालुका राहता, गायनाचार्य म्हणून लाभलेले, आपल्या तालुक्याचं आणि आपल्या भागाचं संप्रदायाचं भूषण असलेले गायनाचार्य आमचे अत्यंत चांगले सहकारी
देवराम महाराज आंभोरे हस्तगावकर, त्यांना अत्यंत चांगली साथ करणारी युवा पिढीतील आमची गायक मंडळी, हरिभक्तीपरायण नितीनजी महाराज, वैजापूर तालुका चिंचडगावचे आमचे आदरणीय काळे महाराज, त्याचप्रमाणे संतोष महाराज थोरात, बजनी मंडळातील आमचे सहकारी हरिभक्तीपरायण रामदास पाटील, तरकसवाडीकर आणि त्यांचे सर्व इतर सहकारी मंडळी, त्याचप्रमाणे खोपरी येथून आवर्जून उपस्थित असलेले आमचे हरिभक्तीपरायण नवले महाराज, जे खरं म्हणजे आपल्या कणकुरीचे बापूंचे या परिवाराचे व्याही आहे आणि आमचे खूप जुने स्नेही आहे. या निमित्तानं आवर्जून उपस्थित आस्तगाव येथील आमचे हरिभक्तीपरायण तांबे महाराज, आमचे मृदंगाचार्य महाराज, सर्व आदरणीय टाळकरी महिला भगिनी, आपल्या गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आपले सर्वांचे परमस्नेही, या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेबांना दांडे पाटील सरपंच, त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे माजी संचालक आणि आपले सर्वांचे स्नेही नानासाहेब पाटील डांगे, गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण कार्यकर्ते, माता भगिनी, कणकुरी येथून उपस्थित असलेले सन्मान्य बाबासाहेब पाटील डांगे, सन्मान्य विष्णुपंत डांगे पाटील, भाऊसाहेब पाटील पवार, भाऊसाहेब पाटील थेटे, त्याचप्रमाणे भागवत पाटील, सरपंच ज्ञानेश्वर पाटील, कणकुरी येथील सर्व आदरणीय ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी बरीच बाहेरगावची काही पाहुणे मंडळी सुद्धा उपस्थित आहे. वैजापूर तालुक्यातून आमचे सोमवंशी पाटील असतील, या ठिकाणी उपस्थित आदरणीय सोपान काका, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व स्तरातील सर्व प्रमुख मंडळी, शिंगवे येथून आलेले आमचे अत्यंत चांगले सहकारी बाबासाहेब पाटील लासुरे, आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि हा आगळा वेगळा भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी जो संपन्न होतोय त्याचा अनुभव प्रत्यक्ष आपण घेतोय. गेली अनेक वर्ष आदरणीय वैकुंठवासी चंद्रभानजी महाराज यांच्या आग्रहास्तव, आपणा ग्रामस्थांच्या प्रेमास्तव आम्ही सुद्धा मंडळी बरीच वर्ष या सप्ताहामध्ये आम्ही येतो. म्हणजे सोनेवाडीवरून आमचे खूप चांगले सहकारी शिवाजी पाटील जावळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. परंतु या सप्ताहामध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला त्यामध्ये भर दिसते. या सप्ताहामध्ये आल्यानंतर प्रत्येक वेळेला अत्यंत चांगला अन्नदान, खूप चांगला भाविकांचा सहभाग, खूप चांगली व्यवस्था. आता बघा ना, पाऊस येत होता पण मला वाटलं दुसरं काय वाचतंय की काय, मला लवकर कळलंच नाही. कारण माणसं तर हलना कुठं, पाऊस कसं काय म्हणायचा. तर एवढी चांगली व्यवस्था, मंडप व्यवस्था, मंडपवाल्यांना धन्यवाद दिले पाहिजे. साऊंड सिस्टीमची चांगली व्यवस्था, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आणि आमची सगळे आचारी मंडळी आणि त्यांचे सहकारी, त्यांचं तर रात्रंदिवस काम, कारण नावच या सप्ताहाचं निमित्तच भंडारा आहे. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं खानदेशातून आलेली सर्व आमची, खानदेश भागातून विशेष करून आपण जी आठवण दिली ती अतिशय बरोबर आहे. अनेक पाहुणे मंडळी, कारण वैकुंठवासी पूजनीय चंद्रभानजी महाराज यांचं सातत्यानं खानदेश भागामध्ये जाणं येणं होतं आणि खूप चांगलं मार्गदर्शन अनेक गावोगावी त्या भागामध्ये महाराजांनी वारकरी संप्रदायाचं प्रबोधन केलं. दर वेळेला या भंडाऱ्याला त्या भागातून मंडळी येतातच. खरं म्हणजे आज महाराज आपल्यामध्ये नसतील तरी सर्व भाविक नाथांच्या या सेवेसाठी, महाराजांच्या मार्गदर्शनास्तव, गावकऱ्यांच्या प्रेमास्तव या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व आलेल्या भाविकांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. कोणत्याही कार्याच्या पाठी ज्या वेळेला ईश्वराची शक्ती असते, संतांचे आशीर्वाद असतात, त्यावेळेला त्या कार्याची अनुभूती वेगळ्या तऱ्हेने आपल्याला येते. या नाथांच्या
कार्यामध्ये आल्यानंतर आणि हे कार्य करताना आपल्या ग्रामस्थांना आणि आम्हा सर्वांना नेहमी जाणवतं की इथे ही जी सहजपणे चमत्कार घडतात, एक 5-6 वर्षापूर्वी आदरणीय महाराज, गावकरी मंडळी आणि आम्ही सगळी मंडळी त्यांना सातत्यानं आग्रह करायचो की तुम्ही 7 ते 9 करा. 7 ते 9चा आग्रह सुरुवातीला आम्ही सुरू केला. मी खूप एका कीर्तनामध्ये अर्ध कीर्तनच त्याच्यावर केलं होतं की तुमच्याकडे होऊ शकतं, तुम्ही करा नक्की. आणि सगळ्या ग्रामस्थांनी मनावर घेतलं. महाराजांनी सांगितलं आता काय हरकत नाही, तुम्ही म्हणाला आता सगळा सप्ताह 7 ते 9 आपण करून टाकू. चंद्रभान महाराज आणि असा अन्नदानाचा सोहळा सुरू झाला. पहिल्याच वर्षी 5-5 हजार, 6-6, 7-7 हजारापर्यंत लोक जेवू लागले. आणि आजही ती परंपरा या ठिकाणी अन्नदानाची, म्हणजे हा भंडारा आता खरं म्हणजे 1 दिवसाचा राहिलेला नाही, तर तो संबंध 8-9 दिवसाचा भंडारा गंगागिरीजी महाराजांचा सप्ताहच म्हणावा लागेल अशा स्वरूपाचं हे अन्नदान. आणि हे सगळं सहजपणे इथं होत आहे. कोणाला बळजबरी करावी लागत नाही, कोणाला फार आढेवेढे कुणी घेत नाही. मगाशी दिलीपराव भेटले होते, ते सांगत होते, म्हणाले की आमच्या भागामध्ये डोराळ्याचा एक सप्ताह असा आहे की तिथे वर्गणी मागावं लागत नाही. म्हणजे परगावची मंडळी सुद्धा तुमच्या कार्यक्रमाचं कुठेही बसलं की कौतुक करतात, कारण इथे माणसं आणून देतात. इथे फक्त वही घेऊन कार्यकर्ते बसतात. प्रत्येक भाविक आपलं योगदान इथे आणून देतो. आणि अन्नदानाला सुद्धा बरीच मंडळी एकत्र आहात. जसे अनेक भाविक मिळून आजची पंगत आहे, 10, 20, 25 जे काही एकत्र येतात आणि अतिशय चांगलं नियोजन त्या निमित्ताने केलं जातं. तेव्हा ही नाथांची कृपा, त्यांची शक्ती आपल्या पाठीशी आहे. संतांची कृपादृष्टी या सर्व कार्याच्या पाठीशी आहे. अखेर भगवान साईनाथांचं मोठं अधिष्ठान आपल्याला इथे जवळ आहे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची भक्ती परंपरा आपल्या भागाला लाभलेली आहे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांसारखे थोर साधू सत्पुरुष, त्यांचं वारंवार आपल्याला दर्शन घडलंय, श्रवण घडलंय, चिंतन घडलंय. आणि अशा या सगळ्या एकूण साधू संत महात्म्यांच्या भक्तीचा, शक्तीचा परिणाम म्हणून ही एवढी हजारो माणसं, स्त्री पुरुष आपण जे या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसतात, आम्हाला रोज याची खात्रीशीर जाणीव आहे की ही खरं म्हणजे कीर्तनकार म्हणून आम्ही उभं राहतो, ही आमची स्वतःची किमया नाही, ही वाढवलेली या संतांची पुण्याई आहे. आणि त्यांच्या पुण्याईमुळे हा एवढा समाज या भक्ती क्षेत्राकडे आकृष्ट झाले. केले उपकार सांगू काय, बापन केले श्रीमान, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दान गाम संत श्रेष्ठ निळोबा महाराज या अभंगातून ज्या संत महात्म्यांनी आम्हाला विचार संस्कार दिला, भक्तीची परंपरा आमच्या स्वाधीन केली, त्या संतांनी नेमकं साधन कोणतं केलं होतं आणि त्यातून कोणतं साध्य त्यांना मिळालं, त्या 2 गोष्टी या अभंगातून आपल्या पुढे ठेवतात. अध्यात्माच्या साधनाच्या बाबतीमध्ये जर विचार केला, साधनं अनेक आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा वर्णन करतात. भगवान श्रीकृष्णाचं मनोगत सांगतात. म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई, उपायांची नाही वाणी येत. माझ्याकडे येण्यासाठी उपायांचा तुटवडा नाही. पुष्कळ उपाय, पुष्कळ मार्ग आहे. जप आहे, तप आहे, अनुष्ठान आहे, ध्यान आहे, ब्रह्मज्ञानासारखा मार्ग आहे. आणि अन्य हठयोग, समाधी साधनेसारखे कठीणही मार्ग आहे. परंतु संत महात्म्यांनी असं साधन निवडलं की जे आपल्याला सर्वांना मिळून करता येईल. मला वाटतं काही वाटा या अशा असतात की त्या वाटेनं क्वचितच लोक जाऊ शकतात, आणि काही महामार्ग असे बनवलेले असतात की तिथून सर्वांना चालता येणं शक्य असतं. तुकाराम महाराज म्हणाले, वारकरी संतांनी हेच कार्य केलं. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर,
केला राज्यभार चाले ऐसा, हा एक राजमार्ग भक्तीचा निर्माण केला. काही मार्ग चांगले आहे पण सूक्ष्म होते. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा, याला नाव सूक्ष्म मार्ग. मंत्र चळे पिसेला गती सत्वरे. अनेक जुने काही मंत्रतंत्राच्या विद्या होत्या. त्या मंत्रतंत्राच्या ज्या विद्या आहेत त्याचं तेवढं पावित्र्य जपणं, ते सांभाळणं सर्वांना शक्य नाही. कुणी एखादा असंही कुणी सांभाळत असेल तर त्याला धन्यवाद आहे, पण ते इतकं सुलभ आणि सहज काम नाहीये. जसं हत्यार सांभाळणं हे सुजाण माणसाचंच काम, संयमी माणसाचं काम, जबाबदार व्यक्तीचं काम. जबाबदार पाहिजे, सुजाण पाहिजे, संयमी पाहिजे, शांत. नाहीतर मग गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज गोष्ट सांगायची, एका राजाने माकडच पाळलं. आता कोणाला काय पाळायची लहर लागेल काय सांगता. खरं म्हणजे काय पाळावी, शेतकऱ्याकडे कुत्रे असतात, मांजर असतात, पण लोकांना काय नवीन नवीन काही काही पाळण्याची इच्छा होते, आवड म्हणून. त्यानं माकड त्या राजाला ते एवढा लावा सोबतच कायम, ते कुठे गेला की राजसिंहासनावर येऊन बसला तरी ते रामदास नाना शेजारी बसायचं ते येऊन माकड. आता ते सगळे म्हणायचं त्या राजाने पाळलेला काय काय. शिकारीला गेला एक दिवस राजा, शिकार झाली, थोडं थकवा आला, वाघ पक्षी करावी, एका झाडाखाली पडला आणि आपली तलवार त्या माकडाच्या हातात दिली. गुरुवारी नारायणगिरीजी महाराज म्हणजे माकड पाळी नका, पण माकडाला किती अधिकार द्यावेत हे तर कळलं पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलं माकड म्हणजे हरकत नाही, गरज म्हणून माकड ठेवावी लागतात, पण त्याला किती किती तलवारच देऊन टाकली त्या माकडाच्या हातात. महाराज फार गोड सांगायचे. तलवार दिल्यानंतर राजा गेला झोपी आणि त्याला खानाखुणा करून सांगितलं, जर माझ्या जवळ काही आलं त्या तलवारीनं हे करायचं. ते माकड जरा समजत होतं त्याला राजा काय सांगतो. माकडाने तलवार हातात घेतली, तसलं राजा झोपी गेला. माशा असतात बारीक सारीक, एक माशी यायची त्या राजाच्या नाकावर, इकडून तिकडून उडत यायची त्याच्या नाकावर. हे माकड तुला हाताने हे करायचं, ते माशी ती काय ऐकते, त्याला काय कळत, इकडून तिकडून 2-4 वाऱ्या. आता माकड इकडे संयम असतोय काय, माकड साळे कशाला मग शब्द निर्माण झाला असता, माकडाला संयम नाही. आणि म्हणून त्यानं जे तलवार वर केली आणि अशा आविर्भावात तो आता थांबलाय, माशीला येऊ द्या आता पाहतो. माशी आली काय बसली नाका बसली अशी तलवार नाक केलं काढून, माशी गेली उडून. आणि म्हणून माकडाच्या नादी लागलं तर नाक जाण्याची वेळ येते. शस्त्र हे कुणाच्याही स्वाधीन करता येत नाही. आपल्या श्रीरामपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली मागच्या 8-10-12 दिवसापूर्वी. एक मनुष्य एटीएम मध्ये पैसे काढायला आला, मुलीला कॉलेजला जायचंय, तेवढी स्वप्न असतात, काय काय ठरवलेलं असतं, किती जबाबदाऱ्या घरातल्या असतात. आणि मुलीला शिक्षणासाठी पाठवायचंय, काही खर्ची द्यावी म्हणून एटीएम थांब बाई, पिशव्या भरलेल्या आहेत, पुण्याला जायचंय आणि मी एटीएम मधून येथून पैसे काढणार. काय त्याला माहिती होतं, तिथे बसलेला सुरक्षा रक्षक चुकीच्या पद्धतीनं ते बटन दाबलं गेलं त्याच्याकडून त्या बंदुकीचं, आणि हकनाक एक सहज आलेला माणूस मारला गेला. श्रीरामपूरमध्ये घटना आता 10-12 दिवसापूर्वी. आणि म्हणून शस्त्र कुणाच्या हातात आहे तसंच आहे. हे जे पूर्वी जारण मारण उच्चाटन नाना प्रकारच्या शाबरी विद्या होत्या, अनेक विद्या होत्या, पण त्या विद्या सुद्धा ज्यांना शक्ती आहे ते सांभाळण्याचा संयम आहे त्यांच्याकडे शोभून दिसत होत्या. म्हणून नाथांच्याकडे त्या विद्या होत्या आणि नवनाथ हेच त्याला सांभाळू शकत होते, ते दुसरं कोणाचं काम. स्तंभन मोहन जारण मारण उच्चाटन
या अशा प्रकारच्या विद्या 14 विद्या आणि 64 कला. आणि म्हणून वारकरी संतांनी विचार केला हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये लोकांना हे इतकं अवघड गोष्टी सांभाळणं आणि या अवघड मार्गाने जाणं शक्यच व्हायचं नाही. आणि यातमध्ये उपाय होण्यापेक्षा काही अपायच घडून बसेल. आणि म्हणून काहीतरी यांना सहज शक्य होईल, सोपं होईल असं दिलं पाहिजे. आणि संतांनी हा मार्ग आपल्यासाठी दिला. भक्ती पंथ बहु सोपा, भक्ती येणे जाणे खेपा येण्याची आता एखादा आजार जर सोप्या औषधानं जात असेल तर अवघड औषधाची गरज काय. रोग जाय दूध साखर हे तरी निंबता पियावा. मौलींनी प्रश्न केलाय तुम्हाला सर्वांना. लिंबाची पानं कडू असतात पण जर एखादा आजार दूध तूप आणि साखरेनं जातो, काय सुंदर आजार म्हणावं लागेल. औषध काय तर दूध तूप आणि साखर. आणि मग कोण ते कडुलिंबाची पानं घेईल. आणि तरी तुम्ही घेत असाल तर माऊली म्हणतात त्याची गरज काय, त्याचं प्रयोजन काय. तसं सोप्या मार्गाने निश्चित त्या परमात्म भक्तीचा आनंद आणि जीवनाची सार्थकता प्राप्त करता येत असेल तर अवघड साधनांची गरज काय. मग तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, शहाणा तो धनी घेतोय ते. शहाणा पाहिजे योग्य वेळी योग्य साधनांची निवड करायला. आणि म्हणून आमच्या वारकरी संतांनी निळोबाराय म्हणतात काय केलं तर कठीण साधनांना बाजूला ठेवून या कलियुगामध्ये कालमान सापेक्ष अशा स्वरूपाचं साधन त्यांनी अंगीकृत केलेलं आहे. मला वाटतं जग हे नेहमीच कालमानाला अनुसरून गोष्टी स्वीकारत असतं. आपण जर आपला माणसांचा इतिहास सगळा पाहिला, थोडस एक 2-3 पिढ्या मागे गेलो, 2-4 पिढ्या, तर त्यावेळी बघा शेतीची मशागत आणि शेतीची अवजारं कशी होती. लाकडी नांगर होते आजा पंजांच्या काळामध्ये. इथं काही वडीलधारी मंडळी बसली असेल ज्यांनी तो लाकडी नांगर चालवलेला किंवा पाहिलेला. लाकडाचे नांगर, हळूहळू लोखंडाचे नांगर, त्याच्यानंतर मग मशिनरी आली. आणि आता एकूण जी काही अवजार निर्माण झालेली आहे त्या अवजारामुळे क्रांती झाली. आणि काळमानाला अनुसरून आपण ते स्वीकारावंच लागतं. तसंच आहे अध्यात्मामध्ये सुद्धा शास्त्रकारांनी काल सापेक्ष साधना सांगितली. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तना.
गाय कीर्तन तेने नारायण देईल भेटे. कृत त्रेता द्वापार कली याची साधन विभागून गेले. ध्यान धारणा अष्टांग योग समाधी हठयोग हे कृतयुगात सत्ययुगातलं साधन. त्रेतायाम यजतो मखय, मख म्हणजे यज्ञ. त्रेतायुग हे यज्ञाचं युग आहे. म्हणून राम प्रभूचा अवतार त्रेतायुगातला आहे. आणि राजा दशरथाने पुत्र कामेष्टी याग केला ते काळाला अनुसरूनच केलेलं त्यावेळेचं साधन. द्वापारे परिचर्याया, द्वापारामध्ये उपासनेचं युग आहे. आणि म्हणून द्वापार युगामध्ये गवळणींनी केलेली भक्ती आणि उपासना, अक्रूर विदूर आणि अशा असंख्य भक्तांनी केलेली उपासना साधना आपल्याला पाहायला मिळतात. द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरि कीर्तना. कलियुगामध्ये मात्र हरिनामस्मरण, भजन, संकीर्तन, सेवा हेच साधन. आणि म्हणून निळोबाराय म्हणतात, आमच्या या सर्व वाडवडील संतांनी समाजासाठी एक आदर्श निर्माण करावा. कारण असं आहे, अवघड साधन त्यांना जमलं असतं, त्यांनी केलं असतं, पण मग आपण त्यांचं अनुकरण करायला गेलो असतो तर आपल्याला ते जमलं नसतं. बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. आईला जोरानं चालता येणं शक्य आहे, पण जेव्हा तिच्या बाळाला ती चालायला शिकवते त्यावेळेला ती त्या बाळाच्या गतीप्रमाणे आणि त्याच्या योग्य होईल असं ती पाऊल टाकते. तसंच संत महात्म्यांना या जगामध्ये कठीण साधना करणं काही अवघड नाही. त्यांचा तो अधिकार आहे, पण त्यांनी सोपं साधन. कारण जगाचा नियम यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरो जना सयत प्रमाणं कुरुते लोकस्त तनुवर्गते. माऊली म्हणतात, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. येर सामान्य सकळ, येर बघा मुष्टी. बाकीचे जे सामान्य लोक आहेत मग त्याच मार्गाचं अनुकरण करतात, अनुष्ठान करतात, वडील जे जे करीत. आणि म्हणून मोठ्या माणसावर जबाबदारी असते की आपण स्वतः चांगला विचार संस्कार निर्माण करणं. एखाद्या घरामध्ये वडीलच ज्या वेळेला स्वतःच वागणं बोलणं सांभाळतात त्यावेळी पुढची पिढी आपोआप त्यांच्याकडे पाहून करते. वेगळं शिकवावं लागत नाही. आमची भारतीय कुटुंब पद्धती अशी आहे की तेच एक विद्यापीठ आहे. आपली जी कुटुंब व्यवस्था आहे ती एक विद्यापीठ आहे. जगासमोर हा प्रश्न आहे. मागे नितीनजी गडकरी साहेबांचं एक भाषण ऐकलं आणि ते सांगत होते, इंग्लंडला गेलो आणि तिथले पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि तिथले अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री यांच्याशी मी बोलत होतो म्हणाले नितीन गडकरी. आणि त्या बोलता बोलता त्यांनी सांगितलं की आमच्या देशात सगळी काही समृद्धी आहे, पण एकच समस्या आहे. इंग्लंडचे पंतप्रधान सांगत होते, आमच्याकडे एक समस्या आहे, आमची कुटुंब व्यवस्था बरखास्त झालेली आहे. कुटुंब व्यवस्थाच राहिली नाही. पती पत्नी एकत्र राहत नाही, मुलं बाळ एकत्र राहत नाही. आणि तुमच्या भारतातली परिस्थिती कशी काय आहे त्यावेळेला नितीन गडकरी म्हणाले, आमच्या भारतामध्ये अजूनही 90% जास्त लोक हे अत्यंत चांगली कुटुंब व्यवस्था सांभाळून आहे. कामाच्या नोकरीच्या निमित्तानं जरी आमची माणसं एकमेकापासून दूर राहिली तरी प्रसंगी ते सगळे एकत्र येतात, सुखदुःख वाटून घेतात, एकमेकाला सहकार्य करतात. आणि म्हणून आमची कुटुंब व्यवस्था मजबूत आहे. नितीन गडकरींना इंग्लंडच्या पंतप्रधानांनी विचारलं त्याचं काय कारण. म्हणाले त्याचं कारण आमच्या ऋषीमुनींची शिकवण आणि आमच्या संतांच्या विचारांचा प्रभाव. समाजावरती हा जो प्रभाव आहे आम्हाला बालपणापासून शिकवलं जातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. ही आमची संस्कृती, आमची शिकवण आहे. आम्हाला रक्षाबंधनाला की बहीण राखी बांधते, भाऊबीज आली की बहीण ओवाळते. नाती ही रिन्यू केली जातात. आपल्याकडे वेगवेगळे कार्ड रिन्यू करण्याची पद्धती आहे. ठराविक त्याचा कालावधी असतो. लायसन्स असेल किंवा अन्य काही कार्ड असतील ते ठराविक काळानं पुन्हा त्याची नोंदणी करून घ्यावी लागते. आमच्या संस्कृतीत रचनाच अशी की या नात्यांची नोंदणी होतच राहते. दसरा आला की वडीलधाऱ्यांचं आम्ही दर्शन करतो
आम्ही त्यांना सोनं देतो. संक्रांत आली की पुन्हा आम्ही दर्शन करतो, त्यांच्याकडून तिळगुळ घेतो. याचा अर्थ दसरा संक्रांतीलाच करावा असा कीर्तनाचा बोध घेऊ नका. आपण नेहमीच करतो, परंतु त्या वेळेला आवर्जून आणखी आशीर्वाद घेतो आणि ते नाते पुन्हा एकदा उजळून निघतात. म्हणून शास्त्रकारांनी एका ठिकाणी असं म्हटलं, अन्यस्थाने वथा जन्म निष्फलं च गतागतम भारतम च क्षणम जन्म सार्थकम शुभ कर्मदम. अन्यस्थाने वथा जन्म, इतर भूमीमध्ये तुम्ही जन्म घेतला तर कदाचित तो व्यर्थ आहे, शास्त्रकार म्हणाले. पण या देवभूमी, संतभूमी, त्यागभूमी, ज्ञानभूमी असलेल्या भारत भूमीमध्ये जर आपल्याला काही काळ जन्म मिळाला असेल तर भारतम च क्षणम जन्म सार्थकम शुभ कर्मदम. या भूमीला देवांचा पदस्पर्श झाला. आपल्याला सांगितलं पाहिजे, ज्यावेळेला विनोबा भावे पंढरीला गेले, मोठी व्यक्तिमत्व होतं आणि मोठं समाज कार्य, धर्मकार्यही तितकंच मोठं. गीतेवर मोठी श्रद्धा, गोरगरिबाविषयी कळवळा म्हणून भूदान चळवळीसारखं काम, स्वातंत्र्य लढ्यात काम, गीतेचं प्रबोधन, संतांच्या विचारांचं प्रबोधन. एका अर्थानं विनोबाजी संतही होते, समाजसेवकही होते. आणि ते पंढरीला गेले आणि जेव्हा पांडुरंगाच्या चरणाजवळ गेले, त्यांना काय झालं कुणास ठाऊक, एवढे भाव विभोर झाले, ते 5 मिनिट ढसढसा रडले विनोबा. असं चरित्र आहे. तर त्या वेळेचे प्रत्यक्षदर्शी लोक लिहून ठेवतात तो प्रसंग. विनोबाजींना विचारलं पुजाऱ्यांनी, सोबतच्या लोकांनी, की महाराज का रडताय? त्यांनी सांगितलं, मी थोडा भाग्यवान, मी आज त्या पावलांना स्पर्श करतोय, मी आज त्या पावलांवर माझं मस्तक ठेवतोय, ज्या पावलावर कधीतरी ज्ञानोबा माऊलींनी दर्शन घेतलंय, ज्या पावलांचं कधीतरी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दर्शन घेतलंय, ज्या पावलांचं नामदेवरायांनी दर्शन घेतलं, ज्या पावलांचं दर्शन गोरोबा काका, सावता महाराज, सेना महाराज, चोखोबा महाराज, जनाई, मुक्ताई, या सगळ्यांचे हात ज्या पावलांना लागले. केवढा भाग्यवान आहे की येची देही येची डोळा, माझा हात तिथे लागतो. काही गोष्टी आपण सहजच करत राहतो. मोठी माणसं एखाद्या गोष्टीचा किती मोठा विचार करू शकतात, याच्यातलं एक उदाहरण आहे. संतांची भूमी आहे, ही देवतांची भूमी आहे आणि आपण भाग्यवान या भूमीत आपल्याला हा जन्म मिळाला आणि या देवांचं दर्शन घडतंय, या संतांचे विचार आणि या भक्तीचा काही सेवा करण्याचा योग, काही भक्तियोग आपल्या हातून घडतोय. आणि म्हणून त्या अर्थानं या भारत भूमीमध्ये जे साधू संत महात्मे झाले, निळोबाराय म्हणतात, त्या संत महात्म्यांना अवघड नव्हतं स्वतः पुरतं काही साधन करून, पण सामान्य जनासमोर काही आदर्श ठेवायचा आहे. सामान्य लोक आपल्याकडे पाहून आचरण करणार आहे. मग आपण जर का शॉर्टकट मार्ग निवडला तर लोकही त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतील, धडपडतील, अयशस्वी होतील. मार्ग असा द्यावा की तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा कसा. निश्चितपणे त्यांना आपल्या जीवनाच्या इति कर्तव्यतेकडे, सुख समाधानाच्या स्थितीकडे जाता आलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी तुमच्या आमच्यासाठी सुख साधन, काय साधन केलं त्या संतांनी? निळोबाराय म्हणतात, त्यांनी मुखानं भगवंताचे गुणानुवाद, गुणकीर्ती गायली, कानांनी त्याच्या अनेक कथांचं, गुणांचं श्रवण केलं आणि चित्तामध्ये अखंड त्याच्या पायाचं आणि स्वरूपाचं चिंतन केलं. अभंगाचं पहिलं चरण. नाम भावाचे
नामाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान. कोणतं साधन? मुखानं त्याचे गुणानुवाद गायचे. मला वाटतं जी जी काही क्षमता संपदा आपल्याला मिळालेली आहे, आपण जर त्याचा सदुपयोग केला तर ती भगवंताची भक्ती ठरते. शरीर संपदा असेल, व्यवहार संपदा असेल, बुद्धिमत्ता असेल, आपल्याला मिळालेले काही अधिकार असतील, या सगळ्यांचा भगवत सेवेसाठी आणि समाज सेवेसाठी उपयोग करणं. जगामध्ये दुष्ट आचरण आणि सदाचरण याच्यातला फरक काय असं जर कोणी विचारलं तर एवढंच आहे, जे आपल्या क्षमतेचा दुरुपयोग करतात त्याला म्हणावं दुष्टाचरण, आणि जे क्षमतेचा सदुपयोग करतात त्याला म्हणावं सदाचरण. ढोबळ उदाहरण जर द्यायचं तर रामायणामध्ये 2 लोकांकडे मोठी शक्ती होती. एक आहे रावण, भयंकर शक्तिमान, सर्व देवांना जो बंदिस्त करू शकतो. काही साधी शक्ती असेल? सोपं नाही. एवढे देव त्यानं बंदिस्त केले. बरं, ज्या नवग्रहामुळे सगळं जग बेजार असते, म्हणजे कधी कधी आयुष्याची शांती होते तरी ग्रहाची शांती होत नाही. शांती शांती करा करा म्हणता म्हणता करूनही ती शांती होत नाही त्या ग्रहमानाच्या आटाची. पण त्या नवग्रहांची पायरी केल्या होत्या रावणानं. हा शक्ती आहे. आणि दुसरी एक शक्ती आहे ती हनुमानजींकडे आहे. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचे भूषण. हनुमानजी किती शक्ती संपन्न आहे. तर संजीवनी वनस्पती आणायला गेले की वनस्पती लपंडाव करू लागली खाली वर, पर्वतच उचलला घेऊन आला. ही हनुमानजींची शक्ती आहे. सगळ्या जगाचा भार परमात्मा वाहतो आणि राम लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसून नेलं. राम लक्ष्मण नेले आणिले वाहून, असं वर्णन. म्हणजे जगाचा भार वाहणारा मायबाप परमात्मा, त्याचाही भार जे घेऊ शकतात त्यांच्या शक्तीची काय कल्पना करायची. कवळी ब्रह्मांड जो पुच्छे आपल्या शक्तीमध्ये ब्रह्मांडाला विळखा घालून ताब्यात घेऊ शकतो, ही हनुमानजींची शक्ती आहे. एका बाजूला रावणाकडे शक्ती आहे, एका बाजूला हनुमानजींकडे शक्ती आहे. पण दोघांच्या बाबतीमध्ये सारखाच परिणाम त्या शक्तीचा दिसत नाही. हनुमानजींकडे शक्ती होती, पण हनुमानजींनी ती शक्ती सेवेसाठी खर्च केली, सीतेला सोडवण्यासाठी खर्च केली, रामाची भक्ती करण्यासाठी. आणि म्हणून हनुमानजींचं पूजन आज केलं जातं. रावणाचं मात्र दसऱ्याच्या दिवशी दहन केलं जातं. काय आपले बांध फोडले त्यानं, आपल्या विरोधात फॉर्म भरला कुठे येऊन. काय रावणाचा तसा आपला काय संबंध, लगेच एवढं वैर त्याच्याशी पाळण्याचं कारण काय. पण आहे, कारण आहे. त्यानं एका स्त्री शक्तीचा अपमान केलाय, उपवर्ग केलाय, समाज नियमांच्या विरोध वागलाय. माय भगिनींचा सन्मान करणारी आपली संस्कृती त्यानं सीतेला चोरून नेलं, तिचं अपहरण केलं, म्हणजे शक्तीचा दुरुपयोग केला. आणि शक्तीचा दुरुपयोगाचा निषेध म्हणून समाज आजपर्यंत त्याचे पुतळे जाळतो. आणि म्हणून
भक्ती करणं आणि भगवंताची सेवा आणि परमार्थ करणं म्हणजे काय. कधी कधी सुशिक्षित मंडळी भेटतात, विचारतात, महाराज पारायणाला बसावं वाटतं पण बसणं होत नाही, वारीला जावं वाटतं जाणं होत नाही. तर त्यांना आम्ही हे सांगतो की तुम्ही जे जिथे काही काम करताय ते काम सदहेतून करा. कुणी एखादा नोकरी करतो, एखाद्या ऑफिसमध्ये अधिकारी आहे, कर्मचारी आहे, आणि तिथे काम करता करता गोरगरिबाचा तुम्ही जर उपयोगाला याल, त्याची अडीअडचण तुमच्या हाताने काही मनापासून सोडवाल, तर तीच तुमची सेवा. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. एखादा शिक्षक ज्या वेळेला मनोभावे पुढची पिढी घडवण्यासाठी योगदान देतो, तीच त्याची ईश्वर सेवा. शेतकरी तर कष्ट करतोच आहे, शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायला नको. शेतकऱ्याची शेती करणं हीच खरी मोठी तपस्या आहे. त्या बाबतीत अधिक काय बोलायचं. आणि गीता म्हणते स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः. आपापलं कर्म जर आपण उचित ध्येयानं हेतून जर केलं तर तेच कर्म आपल्याला भगवत चरणापर्यंत घेऊन जातं. संसिद्धिं लभते नरः. विठाला संतांनी या वाचेचा दुरुपयोग केला नाही. अनंत वाचा बरळ ती बरळ असा वाचेचा दुरुपयोग केला नाही. नाम वाचे, त्यांनी वाणीचा उपयोग भगवत नामस्मरणासाठी केला. मला वाटतं माणसाला फार बोलूच नाही असं शास्त्रकार म्हणतात. होईल तर शांत राहा, मौन राहा, आणि बोलायचा प्रसंगच आला तर असं बोलावं. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल बोले. गीता म्हणते अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितम च यत्. आपलं वाक्य हे उद्वेगकारी नसावं, अनुद्वेगम करम. म्हणून कीर्तनामध्ये सुद्धा, प्रवचनामध्ये सुद्धा आमच्या वाडवडील संतांनी या मर्यादा केल्या. सद्गुरू नारायणदेवजी महाराज त्यांच्या आयुष्यभरात कधी कुठल्या जातीला, कुठल्या समूहाला वाईट वाटेल असं एकही वाक्य बोलले नाही. हे मी तुम्हाला ठाम सांगू शकतो. एकदाही एक वाक्य असं कधी बोलले नाही. कुठल्या जातीला, कुठल्या समूहाला, कुठल्या गरीबाला, कुठल्या वर्गाला एखाद्या त्यातून काही दूषण लागेल हा शिकण्यासारखं आहे संत महात्मे. एकदाही नाही, एकदाही नाही. आणि म्हणून आम्हाला काळजी घेतली पाहिजे हे सगळं करत असताना. दृष्टांतामध्ये जर एखाद्या वकिलाचा दृष्टांत असेल तर वकिलावरच आम्ही एवढे तुटून पडतो की सगळेच वकील जणू काही वाईटच आहे. आणि एवढी टिंगल पडतो आम्ही त्या दृष्टांत सांगता सांगता त्या वकिलाची, तर तिथे बसलेले वकील परत शपथ घेतात कीर्तनाला जायचंच नाही. अगदी तिकडे ते महाराज. वारकरी संप्रदाय तोडण्यासाठी नाही, ध्यानात घ्या, तो जोडण्यासाठी आहे. आणि जोडण्यासाठी तुम्हाला सौजन्याची भाषा, प्रेमाची भाषा आणि समोपचाराची भाषा वापरली पाहिजे. उदाहरण वकिलाचं दिलं, पण नेहमी असं घडतं, मी अनेक घसरतो की तो वर्ग कमालीचा नाराज होतो. असं करता येणार. कुठलाच वर्ग हा 100% दोषी नसतो. प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करणारी माणसं आपल्याला भेटतात. वाणीला बोलूच नाही, होईल तितकं मौन राहावं. मौनम सर्वार्थ साधन. आणि जर बोलण्याची वेळ आली तर ज्ञानोबारा म्हणतात साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आमचे शब्द गुरुवरी नारू शकतात. त्यावर राजाला स्वप्न पडले, स्वप्नात तात पडले. मग त्यानं दुसऱ्या दिवशी दरबारात सगळ्या विद्वानांना विचारलं की बाबांनो या स्वप्नाचा अर्थ काय होतो. स्वप्नात माझे दात पडले, अर्थ काय याचा. काय तुमच्या डोळ्यात देखत तुमच्या घरातली सगळी माणसं मरणार, त्यांचा मृत्यू होणार असा याचा. राजाला भयंकर चिडला, म्हणजे मूर्ख, पुढच्या ठेस मागचा शहाणा. राजा म्हणला नाही पण मला अर्थ जाणून घेण्याची इच्छा आहे, सांगा सांगा काय अर्थ आहे. माझे दात पडले स्वप्नामध्ये, याचा अर्थ काय. एक विद्वान होता, हुशार होता, अनुभवी. त्याने सांगितलं राजेसाहेब मला याचा अर्थ माहिती आहे. सांगा काय अर्थ. सुंदर अर्थ आहे राजेसाहेब या स्वप्नाचा. काय अर्थ. अहो तुमच्या संबंध कुटुंबामध्ये तुम्ही सर्वात जास्त दीर्घायुषी आहात.
जेवल्यावर विचार करा जा. पंकज झाल्यावर विचार करा. माझं काहीच म्हणणं नाही. काय अर्थ होतो त्या? तुमच्या सर्व कुटुंबामध्ये तुम्ही दीर्घायुषी आहात. अर्थ काय? म्हणजे डोळ्यात येतात सगळे. पण वाक्य वापरताना अत्यंत व्यवस्थित वापरल्यामुळे काय झालं, राजा म्हणला अरे वा 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 काय सांगणार मी दीर्घायुष्य कुटुंबामध्ये. या विद्वानाचा सत्कार करा म्हणे. आणा 100 सोनं सुवर्ण मोहरा वस्त्र आणा याचा सत्कार करा असं सांगितलं तेच. पण सांगण्याची भाषा जरा सौजन्याची आणि प्रेमाची होती. त्याच्यामुळे एकाचा सत्कार झाला, दुसऱ्याला दंड मिळाला. विठाला संसार प्रपंचात व्यवहारात आणि रोजच्या कामकाजात सुद्धा आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडणारी आहे. जे सांगायचे ते थोडंसं जरा पद्धतशीरपणे आपण जर सांगितलं तर बऱ्याच कटकटी कमी होऊ शकतात. बरेच तुटणारे संबंध हे वाचू शकतात. वाढणारे ताणतणाव हे नियंत्रित राहू शकतात. असा खूप चांगला फायदा आहे. आणि म्हणून संत बोलताय, बोलायची ज्यावेळेला गरज पडेल, वाचीचा उपयोग करायची गरज पडेल, त्यावेळेला नामवाचे या मुखानं ते बोलायचं चांगलं बोलतील, सांगायचं चांगलं सांगतील. आणि ज्या वेळेला स्वतः चिंतन करायचंय, कारण या जगामध्ये सर्वात पवित्र आणि श्रेष्ठ का असेल ते भगवंताचं नाम. आणि ते नाम महाराज म्हणतात ते अमृतापेक्षाही अमृताहुने गोड, अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, अमृताहुने गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुने गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबा. कारण महाराज म्हणले जिभे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे. हे भगवन नाम इतकं गोडा ती गोड आहे. आणि म्हणून वाणीचा उपयोग करायचा झाला तर चांगला करावा. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक शब्द फक्त द्रौपदी मातेचा चुकला होता, पण त्या शब्दाची सजा किती भोगावी. आंधळ्याची मुलं आंधळी एवढा शब्द निघून गेला. कोणाच्या बाबतीत? दुर्योधन आणि कौरवांच्या बाबतीत. मय सभेमध्ये ज्यावेळी कौरव आले, विश्वकर्म्यानं असा महाल बांधला होता की तिथे भ्रम पडत होता, भुरळ पडत होता, समजतच नव्हतं. जमीन आहे असं वाटायचं आणि तिथे पाणी असायचं, पाणी आहे असं वाटायचं आणि तिथे जमीन असायची. अशा अनेक चकवा तिथे केलेला होता. आणि त्याच्यामुळे तो दुर्योधन जेव्हा त्या मय सभेमध्ये आला, पाणी आहे म्हणून त्यानं अशी वस्त्र सावरून धरली आणि पाहिलं तर पाणीच नाही. अरे म्हणलं हे काय बांधकाम केलं बा, असं अवघडच आहे. आम्ही एका बंगल्याच्या पाचपुशात पुण्यामध्ये असं वाटलं खरे गोटे त्याच्यावर काच टाकलेली होती, डिझाईन होत. आम्ही आपल्या हळूच पायाला टोचल, खडे खाली होते, वर काच होती त्याच्यावर, ते डिझाईन केलेले. त्या खड्यांमधून पाणी काय वाहत होतं. आणि मला ते महाभारतातल्या मय सभेची आठवण आली. आणि मग आजचे आमचे आर्किटेक्ट इंजिनियर सुद्धा अभिनंदनास पात्र आहे. ते सुद्धा काही विश्वकर्म्यापेक्षा कमी नाही. विठाला पण द्रौपदीने जेव्हा पाहिली फजिती त्या दुर्योधनाची, आणि मग ती म्हणाली आंधळ्याची मुलं आंधळी, शब्द गेला. आणि म्हणून शब्द शस्त्रे झाले क्लेश. शब्दाची जी शस्त्र असतात त्यांनी क्लेश होतात. सामान्य माणसाला ते क्लेश विसरता येत नाही, संत मात्र विसरून जातात. संती मानावा उपदेश. हे
छोट्याशा मुक्ताईनं ज्ञानोबारायांना सांगितलं होतं, माऊली काठी उघडा, ज्ञानेश्वरा का उद्विग्न होता, उघडा होत नाही, लोक बोलत नाही. रतन टाटा यांचं वाक्य वर्तमानपत्रात एकदा वाचलं होतं. मोठी माणसं किती मोठा आणि दूरचा विचार करतात. रतनजी टाटा यांनी सांगितलं होतं, लोकांनी जर तुम्हाला दगड मारले तर ते वेचून घ्या आणि त्याच्यातून एक कलाकृती निर्माण करा. विठाला त्याने दगड फेकले, आपण परत दगड फेकण्यात वेळ वाया घालू नका. तुमचं आयुष्य तुम्ही पॉझिटिव्हली वापरा, निगेटिव्ह कामावर खर्च करू नका. नाही सांगितलं, मला असं वाटतं की चुकीच्या गोष्टीमध्ये आयुष्य जर गेलं तर ते वाया जाईल. आयुष्य फार थोडं आहे. शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्ये बालत्व क्रीडा रोगक्षय आणि काय भजनासी उरले ते पाहिजे. 100 वर्ष असे तसे निश्चित नाही आहेत ते, पण धरले सरासरी त्यातलं अर्धरात्रीत गेलं, काही बालपणात गेलं, काही रोग दुःख पीडा वृद्धापकाळ याच्यात गेलं. मग आपल्याला या जगामध्ये पुरुषार्थ गाजवण्यासाठी, चांगली कामं करण्यासाठी आयुष्य आहे किती? फारच मोजकं आहे, थोडं आहे. म्हणजे मोजकं आहे, थोडं आहे ते आपण व्यर्थ घालू नये. साधारणपणे समाजातली आपल्यासारखी शहाणी माणसं हे नेहमी चांगल्या गोष्टीमध्ये आपला वेळ घालवतात. काळ सारावा चिंतने, एकांतवासी निवासाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. सांगण्याचा मतितार्थ असा आहे, एक शब्द फक्त चुकला आणि तो ध्यानात राहिला पुढे, त्या सूडबुद्धीनं पुढे महाभारत. आणि म्हणून वाचेचा उपयोग चुकीचा नको, म्हणून नाम वाचे. नाम ही साधना असेल की त्यानं पूर्वीची काही पातक आणि पापवासना असतील तर त्याही जळून भस्म होतात आणि नवीन पुण्यकर्म करण्यासाठी लागणाऱ्या सद्भावना त्या वाढीच लागतात. सुख घडो घडी वाढू लागली, सुखाचा अनुभव वाढतो, सद्भावनेचा अनुभव वाढतो आणि त्याच्यामुळे सोपं साधन आहे, परंतु ते चमत्कारपूर्ण असं साधन. संत मीराबाई राजस्थान प्रांतात एक भंग्याचा पोरगा आपल्या आई बरोबर त्या महालात काही सेवा चाकरी करायला गेला आणि त्याने मीराबाईला पाहिलं. तो म्हणाला, मी हिच्याशी लग्न करीन. आता ती राजकन्या, हा अत्यंत सामान्य साफसफाईचं काम करणारा, आणि तो हटून बसला. मोठी माणसं मोठा विचार करतात की आजीबाई दुःखी दिसली म्हणून मीराबाईनं विचारलं, आजीबाई का दुःखी आहे? म्हणे, माझ्या पोरानं असं डोक्यात वेळ घेतलं, तुम्हाला पाहिलं म्हणून तू माझ्याशी लग्न करा. मीराबाई असायला कधी म्हणाले, मी झालेलं लग्न मोडलं, भजन करतो. बाप मला नीट पाहत नाही, आम्ही तर श्रीकृष्णाच्या भजनात रंगलेली, तुझ्या पोराला कुठून माझ्या बरोबर लग्न करा? नाही म्हणे, पण ते फारच आठवण, बरं घेऊन या म्हणे. बोलावलं त्याला दुसऱ्या. मीराबाईने सांगितलं, हरकत नाही, तुझ्याशी मी लग्न करेन, पण माझी एक अट आहे, 7 दिवस तू श्रीकृष्णाचं भजन करून दाखव, कारण मी श्रीकृष्ण भक्त आहे आणि तुला जर त्या श्रीकृष्णाची भक्ती जमली तर मी तुझ्याशी लग्न करेन. हरकत नाही. आता त्याला मीराबाईशी लग्न करावं ही एवढी ओढ होती की तो हो म्हणला आणि बसला येऊन दुसऱ्या. मीराबाईने सांगितलं, पण एक अट आहे, या भजनातून जर का तू उठून पुन्हा घरी गेला, कंटाळा आला म्हणून, तर माझा एक सैनिक तलवार घेऊन इथे उभा आहे. तेव्हा इथे काल्याशिवाय हलता यायचं नाही, तर जबाबदारी घे. आणि मग त्यानं श्रीकृष्ण चिंतनाला सुरुवात. त्याचा नित्यविधी आटोपायचा, तो बसायचा. सुरुवातीला जे भजन होतं ते लोभात होती, मीराबाईशी लग्न होतं. 2 दिवस झाले, कंटाळा यायला लागला, सारखं बसून बसून. सवय नसली की अडचण येते ना. आणि तासनतास बसून फक्त नित्यविधीपुरती सुट्टी असायची, नाही तर बाकी काय नाही. झोप लागली तरी तो सैनिक उठून द्यायचा, उठ भजन सुरू. 2 दिवसात कंटाळा. 3ऱ्या दिवशी आता लग्न करायचं मीराबाईशी हे ध्यानात सुद्धा नाही राहिलं, पण तरी भजन करावं लागलं, कारण तलवारवाला दिसायला. त्याच्याकडे पाहिलं की श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, भीतीपोटी नंतर भजन. सुरुवातीला लोभापोटी भजन, नंतर भीतीपोटी भजन. मोठी गोड कथा आहे, मोरारी बापूंच्या मुखात नाही.
4 दिवसाच्या नंतर हळूहळू त्या नामसाधनेनं काय झालं, त्याचं अंतकरण, त्याचं हृदय पवित्र झालं. तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे गेले जगता. गवताच्या वाळलेल्या गंजीला काडी लावावी ती जशी पेटून भस्मसात होते, तसं नामस्मरणानं पातकं निघून जातात. हृदय पवित्र झालं, बुद्धी शुद्ध झाली, भाव शुद्ध झाले आणि त्याला हळूहळू त्या नामामध्ये समाधी लागू लागली. नाम समाधीचा अनुभव रंगून गेला, समाधी अवस्थेतच गेला. 7व्या दिवशी मीराबाईंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला आवाज दिला. डोळे उघडले, मीराबाईंना पुढे पाहिलं आणि साष्टांग दंडवत घातलं. श्री संताची माता जनार्दनी. मीराबाई हसू लागल्या, म्हणाल्या, अरे पहिल्या दिवशी तू माझ्याशी लग्न करायचंय म्हणून भजन करायला बसला होता, आज तुझी काय भावना आहे? त्यानं सांगितलं, क्षमा करायचं आहे. सुरुवातीला मी अत्यंत क्षुद्र भावनेनं तुमच्याकडे आलो, पण तुमचा अधिकार मोठा आहे. तुम्ही या संसाराच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहात, तुम्ही एक संत विभूती आहात आणि मला नामस्मरणानंतर तुमचंही श्रेष्ठत्व कळालं, नामाचाही गोडवा कळाला. आता फक्त तुम्ही माझ्या गुरु व्हा, मी तुमचा शिष्य व्हायला तयार आहे. नाम साधनेचा परिणाम. आणि म्हणून आपण जे करतोय ते मन लावून करून पहा. साधी आरती रोजची ना ती मन लावून म्हणा, आपलं हृदय शुद्ध होईल. साधा आपण देवाचं काही 4 अभंग 4 ओव्या वाचत असो, एखादं स्तोत्र आपण म्हणतो, हरिपाठ म्हणतो, हनुमान चालीसा आपण म्हणतो, मनोभावे म्हणा, आपल्याला त्याचे विशेष अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून नाम वाचे. महात्मे काय करतात, वाचे नाही, भगवंताचे गुणानुवाद करतात, नामस्मरण करतात. श्रवणी कीर्ती, कानांनी ऐकायचंय तर त्याचं श्रवण करतात. गोपिका श्रेष्ठ भक्त का होत्या, तर त्यांचं जीवन हे असंच होतं. बोलायचं असलं तरी गोपिका काय बोलायच्या, त्यांचा विषय श्रीकृष्ण हाच होता. एक विषय तो सकळ आमचा हरी. एक गवळण दुसऱ्या गवळणीला बोलत चालली, डोक्यावर पाण्याची भांडी भरून यमुनेवरून येतात आणि एक गवळण दुसरीला बोलते. ती म्हणा, अगं तुला माहिती आहे, यशोदेचा तो बाळ, नंदबाबांचा तो लाडका श्रीकृष्ण, तो साधारण नाही बरं का. अगं तो साक्षात देवाचं स्वरूप आहे. आपल्याला वाटतंय तो रांगतोय, आपल्याला वाटतंय तो दैनिक दोन्ही खातोय, आपल्याला वाटतंय खोड्या करतोय, पण ते सामान्य बाळ नाही. एक गवळण दुसरीला बोल, एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होनी आठेला, जया परिवोत साची गमला, नंद नंदन हा चोज अंबुला. त्या गवळणी एकमेकांशी बोलताना इतक्या श्रेष्ठ विषयावरती बोलतात. सांगण्याचा मतिता गवळणी ऐकतात सुद्धा काय, गोड भजन. लक्ष लावून गवळणी बोलतात श्रीकृष्णाविषयी, पाहतात श्रीकृष्णाला, लक्ष लावून अंतरी कृष्णा आणि ऐकतात सुद्धा त्याच्या वेणूचं गीत. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विव्हळ झाले अंतःकरणी, मी गरगंधा विसरले, आहारे सावळिया ऐशी वाजवली मुरली.
भगवंताच्या मुरळीचा हात नाद त्या आणि म्हणून ऐकायचंय तर भगवंताच आणि चिंतन करायचंय तर भगवंताच्या स्वरूपाचं. आता हा एक मोठा महत्वाचा मानसशास्त्रीय विषय आहे. तुम्ही ज्या विषयाचं चिंतन करतात तशाच भावना आणि तशाच घटना तुमच्या जीवनात घडतात, तशाच भावना तुमच्या तयार. आपण जर का सारखं 10 दिवस चिंतन केलं ना, माझं काही खरं नाही, मी आता बरा होत नाही, माझं काही खरं नाही आणि मी आता बरा, असं जर का चिंतन सुरू झालं, मला वाटतं जगातला कोणताही स्पेशल डॉक्टर आणून उभा केला तरी आपण काही बरे होत. कारण आपण मनाने खचलेला असतो आणि मनाची शक्ती मोठी प्रचंड आहे. मी आपल्याला उदाहरण देतो. एक माणूस थकून आला, खूप थकला, कष्ट केले शेतानं, हाडं अक्षरशः ठणकायला लागलेली आहे. आता अजिबात जेवायची सुद्धा इच्छा राहिली नाही. भूक लागली पण तरी इतका थकलाय की जेवावं सुद्धा वाटत, हातपाय धुवून पडावं वाटत. आणि तेवढ्या त्याच्या झोपडीच्या कडेला काहीतरी पेटलं. मनाची शक्ती सांगतो ऐका, शरीर किती थकलेलं आहे त्याचं, त्याला स्वतःला इच्छा नाही उठण्याची. पण जेव्हा पोरग पळत येतं, दादा आपल्या साऱ्याच्या गंजीजवळ काहीतरी पेटलंय, जो इतका थकलेला आहे तो तारकन उठतो, पळायला लागतो, बादली घेतो, हंडा घेतो, पाईप घेतो. आली कुठून ही शक्ती? एका सेकंदात. ही मनानं निर्माण केलेली शक्ती आहे, ती मनानं क्रिएट केलेली शक्ती आहे. मानसशास्त्र. आणि म्हणून आपण शरीरानं जेवढी शक्ती वापरतो त्याच्यापेक्षा कैक पट अधिक शक्ती आपल्यामध्ये मनाची अजून पडू नये तशीच आहे, सुप्त आहे. या मनाच्या शक्तीचा उपयोग योगी करतात. या मनाच्या शक्तीचा उपयोग सकारात्मक चिंतन करणारे लोक करतात. त्यांच्याकडे ऊर्जा असते, जबरदस्त ऊर्जा असते. ते कधीही नकारात्मक गोष्टी बोलत नाही. जे घडतंय त्याविषयी ते सकारात्मक बोलत राहतात. विठाला पानिपत मध्ये लढाई करणारा मराठा वीर शिंदे, काय नाव? दत्ताजी शिंदे, महाजी शिंदे, पडलेला, अंग रक्तबंबाळ झाले, अनेक जखमा, श्वास शेवटचे श्वास घेतोय, इतकी अवस्था कठीण झाली. पण त्यावेळेला तो गनीम, ज्या वेळेला तो मुस्लिम योद्धा त्याला विचारतोय, तो पाटील क्या कहना है आपका? त्यानं सांगितलं बचेंगे तो और भी लढेंगे. ही मनाची शक्ती आहे. ज्यांना वाचलं तर आणखी लढाई करेल, पुन्हा उभा राहून जिद्दीनं लढाई करेल. ज्यांना ज्यांना मन आणि बुद्धी सक्षम करता आली ती माणसं अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम करताना दिसतात. मनाला दुबळं राहू नये, बुद्धीला दुबळं. आपण शरीराला सबल करतोय. हल्ली आपण मुलांच्या बाबतीत तेच करतोय. बहुत थोडा शिरा खा, थोडे बदाम खा, थोडे काजू खा. तर माझ्या आया बहिणींना मला सांगायचंय की तुम्ही जरूर चांगलं तर खाऊ घातलंच पाहिजे लेकरांना, पण त्याचबरोबर त्यांचं मन आणि बुद्धी सक्षम होण्यासाठी त्यांना काही श्लोक शिकवा, त्यांना थोडीशी आरती म्हणायला लावा, तुम्ही म्हणा, त्यांना म्हणायला लावा. थोडं पूजेच्या वेळी त्यांना जवळ घेऊन बसा. छत्रपती शिवरायांची मनबुद्धी एवढी कणखर करून ठेवली होती जिजाऊ साहेबांनी. महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, रामायणाच्या गोष्टी सांगितल्या. न्याय कशाला म्हणतात, नीती कशाला म्हणतात, अन्याय कशाला म्हणतात, योग्य काय, अयोग्य काय, माता भगिनींचं रक्षण कसं केलं पाहिजे ते किती गरजेचं आहे, गरिबांसाठी उभं राहिलं पाहिजे ते किती गरजेचं आहे, हे बाळ कडू दिलेलं आहे. नाहीतर मग आपण एक गाणे म्हणायचे, पोरांना म्हणायला लावायचे, आणि म्हणे आमच्या घरात शिवाजी जन्माला डोंबल्याचा येईल. विठाला विठाला तुम्ही मोठे विचार करा. आई वडील, आजी आजोबा, पहिल्यांदा तुम्ही चिंतन तुमचं सुधरा. तुमच्या चर्चा घरातल्या मोठ्या करा, चांगल्या करा, नाही तर त्याच चर्चा. तिचं काम ऐकू नको, तिचं म्हणजे चुलतीचं, हिच्या घरी जाऊ नको. त्या पोरांना जर का लहानपणापासून हे बाळगून तुम्ही द्या, मग याच्यात जर काय तिचंही ऐकत नाही, एक दिवस हिचंही ऐकत नाही,
ते कोणाचंच राहत नाही. माझ्या बोलण्यातला विरोध बाजूला ठेवा. परंतु या जगामध्ये आजही चांगली कुटुंब आहे जे मुला लेकरांना चांगले संस्कार देतात, मोठे विचार देतात. मोठे द्या, तरच ते जीवनात उद्या मोठे होतील. त्यांना समाजाविषयी सांगा, धर्माविषयी सांगा, त्यांना नात्यागोत्यांविषयी सांगा, त्यांना सर्वांविषयी चांगलं वागायला सांगा, तर ते मोठे आणि चांगले घडतील. तुम्ही तुमच्या छोट्या विचाराने त्यांना आणखी छोटं बनवू नका. मला असं वाटतं पिढी घडली जाऊ शकते. कुठेतरी आमच्या बुद्धीचं कुंपण आम्ही त्यांना घालतो. पुन्हा ध्यानात घ्या, आमच्या विचारांचं कुंपण पालक म्हणून आम्हीच त्यांना घालून ठेवतो आणि मग पुन्हा ते लहान राहिले म्हणून आम्ही नाराज होतो. तर म्हणजे ही आपली चूक नाही का? विठाला आणि काही बाप ते म्हणतात अरे परवा आपला सत्ता चालू आहे, 10-12 मंडपात झाडून घेऊ लागा थोडं. याला म्हणावं मोठे विचार. नाही तर म्हणायचं जेवण करून ये, थोडं घरी घेऊन ये, नादी नको लागू तिथं वाड्या बिडायच्या. आता असं जर का शिकवायला लागला, तुम्हाला पाणी तरी पाजणार आहे का नंतर ते मरते वेळी? ही शिकवण दिल्यावर काय घेऊन बसला? त्या शिकवणच चांगली द्यावी लागेल. आम्हाला आमचे विचार शुद्ध, पवित्र, व्यापक, मोठे करावे लागतील. म्हणून जिजाबाई होता आला तर शिवाजी घडू शकतो, हे महत्वाचं. आणि म्हणून खऱ्या आम्हाला आमचं ऐकणं सुधारलं पाहिजे, आमचं बोलणं सुधारलं पाहिजे. आणि चिंतन, आम्ही जे चिंतन करतो, जो विचार आम्ही करतो, तो क्षुद्र नको, अपवित्र नको, संकुचित नको, छोटा नको, तो अत्यंत मोठा, व्यापक अशा स्वरूपाचा चांगला विचार जर आम्ही करू शकलो तर खऱ्या अर्थानं काळ सार्थकी लागतो. संतांचा काळ सार्थकी लागला. अभंगाचं काळ सार्थक केला त्याने, 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 काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने. धरिला मनी विठ्ठल, धरिला मनी विठ्ठल, काळ सार्थक केला त्याने, काळ सार्थक केला त्याने.
नऊला 5 मिनिट कमी आहे आणि उर्वरित 5 मिनिटांमध्ये तीनही राहिलेल्या चरणाचा सरळ अर्थ पाहून आपल्याला सांगतेकडे गेलं पाहिजे. 7 ते 9 या कीर्तनाची ही एक मर्यादा सांभाळावी लागते, कारण मोठं अन्नदान मोठी व्यवस्था नंतर असते आणि मग अतिशय वेळेत थांबणं ही जबाबदारी वक्त्याची कीर्तनकाराची असते. तिथे तर खूप मोठा अन्नदानाचा हा सोहळा असतो आणि म्हणून अगदी 2 मिनिटांमध्ये मी थांबतो. आपण खूप प्रेमानं आवडीनं नाथांवरच्या श्रद्धेने या ठिकाणी जमलेला आहे आणि आम्हा वारकरी मंडळींचे जे काही मोडके तोडके जे 2 शब्द आहेत, परंतु हा संतांचा विचार आहे, हे आमच्या पदरचं नाही आहे. माऊलींचं, तुकोबारायांचा आणि सकल संतांचा हा विचार तो आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न त्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही मंडळी करत असतो. संत श्रेष्ठ निळोबा महाराज म्हणतात की या महात्म्यांनी साधन केलंय भगवन नामस्मरण, भगवन गुणानुवादाचं श्रवण, त्याचं चिंतन आणि त्या चिंतनाचा, श्रवणाचा, भजनाचा परिणाम असा झाला, काळ सार्थक केला त्यांनी, काळ सार्थक केला धरीला मणी विठ्ठल. त्यांनी आपल्या मनामध्ये विठ्ठलाचं नित्य स्मरण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे निळोबाराय म्हणतात कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वथा. महात्म्यांनी जे भजन, चिंतन, कीर्तन आणि आध्यात्मिक सेवा केली ती दंभरहित केली. साधारणपणे आपल्याला जी भक्ती उपासना करायची ती दोष निर्दोष कशी होईल याचा प्रयत्न आपण करायचा, दोषमुक्त कशी होईल हा प्रयत्न आपल्याला सातत्याने करावा लागतो. आपण जसं धान्य निवडतात आमच्या माता भगिनी आणि मग दळण करतात, साधारणपणे ते स्वच्छ झालं. कोणती गोष्ट करताना स्वच्छता पाळली, बसा बस बस नंतर का थोडं होऊ दे, 2 मिनिटाचं कीर्तन कडला लागू द्यायला लागली जे कड आपली आता काय अतिशय चांगलं नियोजन तुम्ही करायला केलं. आपण काही वस्तू घरात आणली की ती भाजी सुद्धा निवडून घेतात की नाही, आपल्या घरात भाजी निवडून म्हणजे स्वच्छ केलं, शेतातलं सुद्धा तण काढलं जातं आणि पीक स्वच्छ केलं जातं. त्या पद्धतीने आपली भक्ती उपासना सुद्धा स्वच्छ शुद्ध कशी होईल याच्याकडे लक्ष देणं, भावयुक्त कशी होईल आणि निर्दोष कशी होईल, त्याच्यात काही दोष नको. आणि सगळ्यात महत्वाचा दोष म्हणजे तो आहे अहंकार. आणि आमची सेवा ही अहंकार रहित झाली पाहिजे. देवाला अहंभाव चालत नाही, त्याला भक्तिभाव लागतो. मला वाटतं ज्या त्या ठिकाणी जे ते भाव लागतात. मी नेहमी सांगत असतो घरामध्ये वात्सल्य भाव, प्रेम भाव लागतो. त्याचप्रमाणे देवाजवळ भक्तिभाव लागतो. या पद्धतीचा राष्ट्र सेवेसाठी तिथे सेवाभाव लागतो. आणि सगळे भाव आहेत चांगले, तेव्हा सेवाभाव जपावा, भक्तिभाव जपावा, प्रेमभाव, आदरभाव हे जपावे. अहमभावासारखे काही दुर्भावना असतील तर त्या संपुष्टात आणाव्या, त्या मिटवून टाकाव्या. म्हणून कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वता. प्रयत्न करूया एक साधक म्हणून आपण की उत्तरोत्तर आमची सेवा निर्दोष कशी होईल हा प्रयत्न आपण करूया. आपल्या देवपूजेत, आपल्या भजनात, आपल्या अन्नदानात, आपल्या सेवेत, तीर्थयात्रेत दोषरहित सेवा कशी होईल, कारण ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची, अशा स्वरूपाची भक्ती. आणि निरोपाला म्हणतात अशी भक्ती जर निर्दोष करता आली, अंतःकरणापासून करता आली तर त्यात स्वरूप सिद्धी प्राप्त होते. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हा बोध त्या साधकाला होतो. साधन सोपं आहे पण त्यातली सिद्धी मात्र फार मोठी आहे. साक्षात मी ईश्वर स्वरूप आहे या बोधावरती तो साधक येतो. आणि नित्य समाधी, हठयोग, अष्टांग योग करणाराला काही काळ समाधी, नंतर त्याला त्या अवस्थेतून बाहेर यावं लागतं. पण नामधारकाला मात्र नित्य समाधी अशा स्वरूपाची प्राप्त होते. महाराज हे अभंगाच्या शेवटच्या
निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मणी विठ्ठल. झालेली सेवा नाथांच्या चरणी ब्रह्मलीन सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांच्या, विश्व संत श्री साईबाबांच्या आणि सकल संतांच्या देवतांच्या चरणी ही सेवा समर्पित करूया. जमलेले आपण सर्व भक्त भाविक ग्रामस्थ माता भगिनी विविध क्षेत्रातील मान्यवर सर्वांना धन्यवाद. खूप मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी नाथांच्या या पुण्यभूमीमध्ये या सेवेसाठी एकत्र येत आहे आणि राहता तालुक्यातील नव्हे, तुम्ही म्हणेल हा जिल्ह्यातला एक महत्वाचा उत्सव आहे. हा फक्त तालुक्यापुरती याची तुलना करू नका, मोठा उत्सव. आम्ही बोलतो म्हणजे आम्ही फिरणारीच माणसं आहोत, सगळीकडे पाहूनच बोलतो. मोहम कसं काय आणि हा एक मोठा उत्सव आहे की आपल्या परिसराचं, तालुक्याचं आणि आपल्या भागाचं भूषण असलेला. आणि खरं म्हणजे या उत्सवामध्ये नियोजन करणारे गावातले सर्व प्रमुख मंडळी, या उत्सवामध्ये योगदान देणारे सर्व अन्नदाते योगदान दाते मंडळी, या उत्सवामध्ये श्रमदान करून हे सगळ्या गर्दीला प्रसाद पोहोचवणं, धावपळ करणं, त्याचं काम करणारे सर्व भाविक कार्यकर्ते, तरुण मंडळी, या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. खूप महत्वाचं काम आहे, मोठं काम आहे माझ्या बापू. आणि सगळी मंडळी नाथांच्या कृपेनं, वैकुंठवासी सखाराम महाराज जाधव, वैकुंठवासी पूजनीय चंद्रभान महाराज चौधरी यांच्या आशीर्वादाने हे काम ही सर्व मंडळी या ठिकाणी करतात. आमचे परमस्नेही विकासजी महाराज गायकवाड यांची मोलाची साथ आमच्या भजनी मंडळाला, सगळ्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं मिळालेली आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. उपस्थित सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळी, गोरक्षनाथजी महाराज देते आणि सर्व महाराज मंडळी, गुणीजन, भजनी मंडळी, सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका आधी बसून घ्या, कोणी उठू नका कृपया, कोणी उठू नका कृपया, उठू नका, दर्शन नंतर घ्या. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची पताका प्रचार प्रसार जी काही संत महंत मंडळी करत आहेत, त्यामध्ये अग्रणी महंत हरिभक्ती परायण उद्धवजी महाराज यांचं स्थान फार मोठं आहे. आणि आपल्या या भंडारा कार्यक्रमामध्ये सुरुवातीच्या पासून, कोणी उठू नका, सुरुवातीच्या पासून त्यांचा सहभाग आहे. म्हणून
आज मी या भंडाऱ्याविषयी 2 शब्द त्यांच्या कानावर घालू इच्छितो की गेले 2 वर्ष कोरोनाची स्थिती होती, तरी पण हा भंडारा थांबलेला नव्हता. छोट्या प्रमाणात का होईना दररोजची नित्यपूजा आपण करत होतो. पंक्ती झाल्या आणि सर्व कार्यक्रम कोरोना काळात सुद्धा व्यवस्थित केले गेले. आणि यावर्षी तर कोरोनाची स्थिती निवळल्यानंतर आपल्या आशीर्वादानं भव्य प्रमाणावर या ठिकाणी सप्ताह साजरा होत आहे. महिलांनी थांबा थोड्यावर, महिला थांबा थोड्यावर. मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम साजरा होत आहे. जवळजवळ 14 क्विंटल साखर या ठिकाणी बुंदी करण्यासाठी वापरली जात आहे. 7 क्विंटल तांदळाची हरभऱ्याची डाळ आहे. 8-9 क्विंटल तांदूळ या ठिकाणी भातासाठी वापरले जाणार आहे. मोठा समारंभ या ठिकाणी होत आहे. हे का सांगायचं आहे, महाराजांनी आपल्याला पहिल्यापासून याच्यामध्ये स्फूर्ती दिलेली आहे. 7 ते 9 कीर्तनाची जी त्यांची संकल्पना आहे ती महाराजांमुळे या ठिकाणी झालेली आहे आणि आपण ते असंच पुढे चालत ठेवणार आहोत. आज जो हा महाप्रसाद या ठिकाणी दिलेला आहे ते नारायण पाटील काकड, चंद्रकांत पगारे, दत्तात्रय उपाध्ये व संपूर्ण सुपेकर परिवार आहे. मंडपामध्ये वाढपाचं काम करतायत, परंतु सोसायटीच्या बाजूला आतापर्यंत वाढते थोडेसे तरुण जे काही 5 दिवसापासून खूप चांगलं काम करतायत, परंतु बरेच तरुण आज उभे दिसत आहेत. त्यांना विनंती आहे की ते थोडे कमी दिसत आहेत, त्यामुळं पंगत ही हळू प्रमाणामध्ये वाढण्याचं काम चालू आहे. तरुणांना विनंती आहे मटकी पण त्या ठिकाणी कमी आहे. सर्व तरुणांना विनंती असेल त्याच्यामार्फत वाढपाचं काम सुरू करायचं आहे. लोक म्हणायचे का नाळीच्या मागच्या वाढवा. यावर्षी भारतीय स्वातंत्र्याचा 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरातून साजरा केला जातोय. त्यामुळं सोसायटीच्या बाजूने मटकीच्या बांध्या पाठवण्याची, परंतु आपल्या ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या संयोजक दोन्ही ग्रामपंचायत संस्थेच्या काठीवरती ध्वज बांधून त्या घरावरती बांधू शकतो, परंतु त्या ध्वजाचं पावित्र्य साईडचा ध्वज आपण आपल्या घरावरती फडकवायचा नाही. सोसायटीच्या बाजूने बाजूला मटकी पाठीला आपला हा भंडाऱ्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून आभार मानण्याचेच आहे. संयोजक आहे ते राहील, तो वाया जाणार नाही आणि या प्रसादाचं पावित्र्य भंग होणार नाही बघण्यासाठी यायचं आहे. समोर भरपूर कृपया पहिला भगिनींना विनंती आहे की कृपया आपण व्यवस्थित करत नसेल तर ही नातांसाठी अस्वच्छता होणार नाही, याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. महिला भगिनींना प्रसाद देण्याचं वाटण्याचं काम तरुणांनी करावं. सर्व ग्रामपंचायतीमध्ये घेऊन जावा. 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत सोसायटीच्या बाजूला तरुणांना पाठवावं. या सभागृहामध्ये अजून काही महिलांना बसण्यासाठी बाजूला आपण अजून काही बसू शकता.
आपल्यासाठी जागा ही शिल्लक ठेवलेली आहे. मंदिराजवळ अजून काही महिला त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्या महिलांना विनंती आहे, गुणीजन मंडळी व्यासपीठाजवळ बसलेली आहे. या ठिकाणी भाताची एखादी पाठी पाठवा. त्यांचाही ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. 4-5 दिवसापासून करण्याचे काम